आपके स्वास्थ्य की हर जानकारी, सुझाव एवं इलाज जानिए अपने डॉक्टर से। सिटी चैनल पेश कर रहा है मेरा डॉक्टर। मंगलवार एवं शुक्रवार सुबह 9 बजे, दोपहर 1 बजे, रात 10 बजे देखना मत भूलिए मेरा डॉक्टर। नमस्कार, सिटी न्यूजच्या स्पेशल वॉच या बुलेटिनमध्ये मी अमोल खोडे आपले हार्दिक स्वागत करतोय। आज आपण नजर टाकणार आहोत महानगरातील होणाऱ्या विकास कामांवर। कुछ पाने के लिए कुछ खोना पड़ता है अशा आशयाची एक मन प्रचलित आहे। ही मन काही अशीच प्रचलित झाली नाही, त्यामागे म्हणजेच त्याच म्हणीमध्ये सारा अर्थ सामावलेला आहे। आपल्याला जर कुणाकडून काही काम काढायचे असेल तर काम करून घेणाऱ्याला काहीतरी चिरीमिरी द्यावीच लागते आणि तेथूनच भ्रष्टाचाराला सुरुवात होते। असाच काहीसा प्रकार केलेला आहे तो अंबानगरीच्या हाय प्रोफाईल आमदारांनी। ते आमदार कोण आहेत ते अंबानगरीच्या प्रत्येक नागरिकाला अतिशय चांगल्या पद्धतीने ठाऊक आहे। चला बघूया ते हाय प्रोफाईल आमदार कोण आणि त्यांनी नेमकं काय केलंय। गेल्या काही दिवसांपूर्वीची वर्तमानपत्रे जर चाळली तर त्या बहुतांश सर्वच वर्तमानपत्रांमध्ये एक जाहिरात अतिशय ठळक आणि सुबकतेने झळकली होती। आपल्यापैकी बहुतांश जणांनी ही जाहिरात बघितली आणि वाचली असेलच। ती जाहिरात होती अमरावती विधानसभा मतदारसंघातील मूलभूत सेवा सुविधांच्या विकास कामांच्या उद्घाटनांची। आणि उद्घाटक कोण होते ते वेगळं सांगण्याची गरजच नाही, कारण मतदारसंघातील विकास कामांचे उद्घाटन करणार ते आमदारच। हे साधं सुधं समीकरण प्रत्येकालाच ठाऊक आहे। तसं बघितलं तर मी हे काम करत आहे असे कुणालाही सांगण्याची गरज नसते। काम पूर्ण झाल्यावर ते आपोआप पुढे येतेच। परंतु सध्या कोण कुणापेक्षा जास्त वरचढ आहे हे दाखवण्याची जणू शर्यतच लागल्याचे सध्या अनुभवायला मिळते। त्यामुळे छोट्या छोट्या गोष्टींचे श्रेय घेण्यासाठी अनेक जण आतुर असतात। आपण जे काही करतोय ते तर आपलं कर्तव्य किंवा उत्तरदायित्व होय याचा सगळ्यांना विसर पडल्याची विदारक स्थिती सध्या अनुभवायला येते। महत्त्वाचा विषय असा की प्रत्येक जण या कसरतीत सामील झाला असताना महानगरीचे आमदार यातून मागे कसे राहू शकतील। त्यांनाही त्यांच्या पुढील आमदारकीची तिकीट पक्की करायची आहे। म्हणूनच त्यांनी 2.5 कोटी रुपयांच्या मूलभूत विकास कामांचा प्रचंड असा गाजावाजा केला। परंतु हे सगळं करीत असताना आमदार साहेब हे सुद्धा विसरले की कामे तर होतीलच, परंतु त्या कामांची क्वालिटी अजिबात शाबूत राहणार नाही। त्या आमदारांना न ओळखणारा एखादाच व्यक्ती या अमरावती शहरात सापडेल, तो सुद्धा क्वचितच। त्यामुळे त्यांना प्रसिद्धीसाठी कुठलाही खटाटोप करण्याची गरज नाही। गरज आहे ती केवळ विधायक कामे करण्याची। परंतु साहेबांनी काही अशी कामं केली आहेत की त्यांची अमरावतीकरांमध्ये असलेली ओळख चटकन पुसून जावी। चला बघूया नेमकं झालं तरी काय, का त्यांचे काम वादग्रस्त ठरलंय ते। गेल्या महिन्याभरापूर्वी आमदार साहेबांनी मूलभूत सेवा सुविधांच्या 2.5 कोटी रुपयांच्या कामाचा उद्घाटन सोहळ्याने श्री गणेशा केला। त्या उद्घाटन सोहळ्याला सवंग प्रसिद्धी मिळावी या हेतूने सर्वच वर्तमानपत्रातून उद्घाटनाच्या सुबक जाहिराती प्रसिद्ध करण्यात आल्या। उल्लेखनीय असे की ज्या ज्या कंत्राटदारांना संबंधित कामांचे कंत्राट वाटण्यात आले त्या कंत्राटदारांनीच या भूमिपूजन सोहळ्याच्या जाहिराती पेपरमध्ये द्याव्या असे सक्तीचे फरमानच आमदार साहेबांनी सोडले होते आणि तसेच झाले। सर्व पेपरमध्ये छापून आलेल्या जाहिरातींचे बिले संबंधित कंत्राटदारांनी गोळा करून पेड केली। 2.5 कोटी रुपयांच्या कामाचे कंत्राट वाटताना कंत्राट घेणाऱ्या कंत्राटदारांकडून 1% याप्रमाणे 2.5 लाख रुपये वसुलीच आमदार साहेबांच्या आदेशावरून झाली आणि तीही
पेपर बिलांची जाहिराती देण्यासाठी आणि भूमिपूजन सोहळ्याच्या पेपर जाहिरातींची बिले देण्यात आली। हा झाला प्रसिद्धीसाठी कुछ भी करेंगाचा प्रकार। आणखी एक विदारक आणि कटू सत्याला सामोरे जावे लागणार आहे। ते असं की कंत्राटदाराला त्याने घेतलेले काम पूर्ण करण्यासाठी मनपाचे इंजिनियर, सब इंजिनियर अशा 5 ते 6 जणांचाही विचार करावा लागतो। त्यांचाही वाटा ठरलेला आहेच, तो म्हणजे सर्वप्रथम मनपा अधिकाऱ्यांचे खिसे गरम करायचे, त्यानंतर इंजिनियर, त्यानंतर ज्युनियर इंजिनियर आणि ठेकेदार ज्याने स्वतः हा कंत्राट घेतला आहे त्याची शुद्ध मिळकत काढूनच उरलेल्या निधीत काम करायचे। म्हणजे 2.5 कोटीचा हा निधी सगळ्यांना वाटत वाटत 1,60,00,000 लाखांवर कधी पोहोचतो माहिती पडत नाही। कामे तर 2.5 कोटीची व्हायची आहे, अर्धी रक्कम वाटण्यात निघून गेली, मग उर्वरित पैशाच्या बजेटनुसारच कामे केल्या जातील ना। निधीच अपुरा पडेल, अपुऱ्या निधीने अपुरीच कामे होतील किंवा त्या कामांचा दर्जा अतिशय खालावलेला असेल, यात तीळ मात्र शंका नाही। अशी सर्व कामे जर होत राहिली तर त्या कामांच्या उत्कृष्टतेपणाचे काय? संबंधित आमदार साहेब त्या निकृष्ट कामांची जबाबदारी स्वीकारतील काय? अहो, स्वीकारूच शकणार नाही। त्या सत्यतेचा एक आढावा बघितला तर सगळं स्पष्ट होऊन जाते। बघूया काय आहे तो आढावा। जर एखाद्या कंत्राटदाराने कंत्राट घेतले तर त्याला पुढील काही पायऱ्या चढाव्या लागतात। निविदा मेंटेन करण्यासाठी नियोजित कामांच्या निधीच्या 5% तरी गुंतवावे लागतात। त्यानंतर सुरू होते वाटप। ज्युनियर इंजिनियर 5%, डेप्युटी इंजिनियर 2%, दुय्यम इंजिनियर 2%, एक्झिक्युटिव्ह इंजिनियर प्रत्येकी 1 या दराने दोघांचे 2%, अकाउंटंट ऑफिसर 1%, ऑडिटर 1%, डेप्युटी कमिशनर 1%, कमिशनर 1%, नंतर नगरसेवक, लीडर, दादा यांच्या सगळ्यांचं मिळून 5%। म्हणजे हा वाटा नगरसेवक, लीडर, दादा यांचाही वाटा 5%च्या वर जातो। इतक्या सगळ्यांना वाटणारा कंत्राटदार स्वतःचा 25% वाटा तर ठेवीलच ना। मग असे एकूण 50% निधी वाटण्यातच निघून गेला तर अर्ध्या निधीत पूर्ण काम करण्यासाठी कामाचा दर्जा नाईलाजास्तव का होईना पण अतिशय खालावलेलाच राहील, यात तीळ मात्र शंका नाही। सर्व संबंधित विभाग याकडे लक्ष पुरवतील काय? निश्चितच कोणताही आमदार त्यांच्या निधीतून झालेल्या कुठल्याही कामांच्या योग्यतेची जबाबदारी स्वीकारणार नाहीच। ठेकेदारांवरच त्या खालावलेल्या दर्जाचे खापर फोडून मोकळे होतील। मग त्या ठेकेदारांना आधीच चांगले काम करू का दिला जात नाही? का त्या निधीवर अनेक जण डोळा ठेवून असतात? हे जर असंच चालू राहिलं तर कुठलाही ठेकेदार प्रामाणिकतेने काम करणार नाही। ही काळ्या दगडावरची रेघ आहे। ही बाब संबंधितांनी सदैव स्मरणात ठेवावी म्हणजे झाले। असेच अनेक बुलेटिन आपल्यापर्यंत असेच पोहोचत राहू। सध्यापुरती आपली रजा घेतोय। आपण पाहत राहा सिटी न्यूज। सिटी न्यूज सजग समाजाचे दक्ष प्रहरी।